अल्प विवेक अंशे वर्णित सर्व विषयाकुळ कर्म सकू वर्णीन सर्व विषयाकुळ कर्म सकू सर्वत्र श्री चक्रधर स्वामी की जय. आपण या नाण सत्रामध्ये आज आपण थोडस वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत. वासनिक बंधू, नामधारक बंधू, वेदवंत ज्यांना परमार्गाचा वेद उत्पन्न झालेला आहे असे जे उपदेशी भक्त मंडळी, त्यांच्यासाठी वेगळा विचार, आपण वेगळा विषय या ठिकाणी आपण त्या विषयाला या ठिकाणी घेत आहोत. बंधूंनो, परमेश्वर आपल्याला समजला पाहिजे आणि ईश्वराचे तत्वज्ञान शास्त्र समजलं पाहिजे. म्हणून देवता भक्ती न आचरता केवळ परमेश्वर भक्ती आपल्या हातून घडायला पाहिजे. हे ईश्वर, परमेश्वर आणि त्या परमेश्वराचं तत्वज्ञान. म्हणून आपण कोणत्याही प्रकारे मिश्र भक्तीचं आचरण आपल्याकडून होऊ नये. म्हणजे आपण परमेश्वराची तर भक्ती करतो, पण हे करत असताना कळत नकळत आपण दुसरेही देवी देवतांचे विधी आचरतो. तर हे कटाक्षाने आपण पाळायला पाहिजे. आपल्या आत्मकल्याणार्थ, आपल्या आत्मसन्मानार्थ हा विधी जो परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करणारा, त्याच्याकडून अशा मिश्र भक्तीच्या क्रिया आचरणात येऊ नये. आणि जरी येत असतील तर त्या आपल्या अनावधानाने काही गोष्टी होत असतील तरी पण आपण सावध राहून ह्या गोष्टी कटाक्षाने पाळाव्या. सध्या हा महिना किंवा मागचा महिना पित्राचा महिना आहे. पितरपाठ ज्याला म्हणतात, तो आमची काही धार्मिक मंडळी असते, उपदेशी नामधारक मंडळी असतील, तर त्यांना ह्या क्रिया कराव्या लागतात असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु परमेश्वराला साक्षी ठेवून, ईश्वराला साक्षी ठेवून या क्रिया आपण कमीत कमी कशा होतील, त्याज्य कशा होतील, त्याचा त्याग कसा करता येईल हे आपण पाहायला पाहिजे. कारण परमेश्वराने, श्रीकृष्ण महाराजांनी गीतेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या देवतेची भक्ती करसाल त्या देवतेला तुम्ही जाऊन मिळसाल. आणि मग आपण तर परमेश्वराचे भक्त आहोत, एकनिष्ठ परमेश्वराचे भक्त आहोत. परमेश्वराची भक्ती आपल्याला प्रिय आहे आणि हीच भक्ती आपल्याला मोक्षाला नेणारी आहे. मग असंही आपल्याला जाणीव असून आपण इतर आजूबाजूच्या वातावरणामध्ये मिसळून, इतर लोकांमध्ये मिसळून आपण आपल्या जीवनाचं जे सार्थक कशामध्ये आहे हे पाहत नाही. म्हणून काही आमची महानुभावीय नामधारक मंडळी, उपदेशी मंडळी, बाबा आम्हाला हे करावंच लागतं असं कटाक्षाने सांगतात. का करावं लागतं, कशासाठी करावं लागतं, तुमच्यावर कुणाचं दडपण आहे काय, किंवा तुम्ही कोणाचे बांधील आहात काय. म्हणून असं आपण त्या ठिकाणी थोडं या विषयाच्या वेगळं होऊन आपलं कल्याण कशामध्ये आहे, आपलं सार्थक कशामध्ये आहे ते क्रिया आपण त्या आचरायच्या आणि त्या क्रिया आपण करायच्या. महानुभाव संप्रदायामध्ये, ब्रह्मविद्येमध्ये, सर्वत्र श्री चक्रधर प्रभूच्या तत्वज्ञानामध्ये असं कुठं सांगितलेलं नाही, लिहिलेलं नाही. कारण जो मनुष्य जातो तो त्याच्या कर्मधर्म संयोगाने या भूतलावरून, या देहातून दुसऱ्या देहामध्ये त्याचा प्रवास असतो. आणि तुम्ही त्याला
त्या जीवाच्या नावाने त्याच्यानंतर कितीही क्रिया केल्या, श्राद्ध केले, पितर घातले, तरी त्या जीवापर्यंत त्या क्रिया पोहोचत नाही. हे शास्त्र सांगतं, हे ब्रह्मविद्या शास्त्र सांगतं, अन्य शास्त्र सुद्धा सांगतं आहे. त्या जीवाच्या देहामध्ये, शरीरामध्ये जोपर्यंत जीव आहे, आत्मा आहे, तोपर्यंत त्याचं मन संतुष्ट केलं आणि त्याची सेवा केली, त्याची आज्ञा पालन केली, त्याचं मन खुश ठेवलं आणि प्रसन्न मनाने त्याला सर्व गोष्टी जर दिल्या तर तो संतुष्ट होईल, प्रसन्न होईल, आशीर्वाद देईल, याचं भलं व्हावं असं चिंतन याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करावं. जोपर्यंत तो मनुष्य, आपलं कोणी आई असेल, वडील असेल, बंधू असेल, सासू असेल, सासरा असेल, अनेक नाते कर्मराटीमध्ये आहेत. विषय समजून घ्या की आपण आपल्या उपदेशी वर्गाकडून आणि नामधारक वर्गाकडून मिश्र भक्तीच्या क्रिया आपल्याकडून होऊ नये. या आपल्याला त्याचे आहेत आणि त्यांची क्रिया आपण आपल्या आचरणामध्ये करू नये. आगेची आई पिछे धकाई परंपरेने चालत आलेलं आहे. आमच्या घरामध्ये ही क्रिया आहे, हे आम्हाला करावं लागतं, हे आम्हाला नाही केलं तर लोक नाव ठेवतील. समर्पक भावनेने आपण त्यांना उत्तर देण्यापुरतं आपलं शास्त्र आपण अध्ययन करावं, तेवढं ज्ञान आपण काढावं, परमेश्वराचं ज्ञान त्यांना सांगावं, खरे विचार त्यांना सांगावे, खरे तत्वज्ञान त्यांच्यापर्यंत सांगावं, त्यांनी सांगावं, आपण ऐकावं. आपण सांगितलेलं ते ऐकत नाही तर त्यांनी सांगितलेलं आपण का ऐकायचं? म्हणून आपल्या जीवनाचं कल्याण कशात आहे? तुम्ही परमेश्वर भक्तीला वेळ देता, संसारातील कामं बाजूला सोडून तुम्ही याच्यामध्ये ईश्वर भक्ती करता. तुमचा वेळ वाया जाऊ नये, तुमचे कष्ट वाया जाऊ नये, त्या कष्टाचं काहीतरी फलित व्हावं, त्या कष्टाचं काही चीज व्हावं, ही भावना ही प्रत्येकाच्या मनामध्ये असते. म्हणून तुम्ही परमेश्वरी भक्ती करता आणि इतर देवी देवताची भक्ती करता. तर याच्यामध्ये आपली नुकसान आहे, फायदा नाही. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेलं की यांती देवव्रता देवा पितृण्यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेजा यांती मध्या जिनोपि माम. अर्जुना, देवी देवतांची, प्रेताची, भूताची पूजा करणारे कर्मधर्म कर्मफळाने त्या योनीपर्यंत जाऊन पोहोचतात. मग उपयोग काय? आणि मनुष्य मेल्यानंतर, गेल्यानंतर जे कर्मफळ त्याने जोडलेलं असेल त्या कर्मफळामध्ये तो निघून जातो. तो कोण्या वेशामध्ये पुन्हा तुम्ही बोलवलं तरी येत नाही. कर्मराटीमध्ये क्रिया आहे, आपण श्राद्ध घालतो आणि आमचे पित्र उपाशी आहेत म्हणून आपण दरवर्षी श्राद्ध घालतात. काही मंडळी, इतर मंडळी श्राद्ध घालतात. तर त्या क्रिया या आपण आचरू नाही. आहे तोपर्यंत त्या मानवाची, मनुष्याची, त्या व्यक्तीची, आदरणीय व्यक्तीची, माता पित्याची सेवा करावी, संतुष्ट करावं आणि आशीर्वाद घ्यावा, प्रसन्न करावं. या देहामध्ये आहे तोपर्यंतच त्याचा आशीर्वाद मिळतो, त्याची प्रसन्नता मिळते आणि त्यांनी आशीर्वाद दिला तर आपल्या जीवनामध्ये तो आशीर्वाद लाभदायक होतो. पण तो गेल्यानंतर इतर पशु पक्ष्यांना आपण काही विधी म्हणून आपण त्या क्रिया करतो. ते काही वर्षांनी इथं तुमच्या इथे येणार आहेत का? जेवायला येणार आहेत का? या गोष्टी शास्त्रामध्ये, ब्रह्मविद्येमध्ये, तत्वज्ञानामध्ये, गीतेमध्ये या गोष्टी अभिप्रेत नाही, ईश्वराला अभिप्रेत नाही. म्हणून आपल्याकडून अशी मिश्र भक्ती, वासनिकाकडून, नामधारकाकडून मिश्र भक्ती अशी होऊ नये. याचा उपयोग आपल्याला नाही, याचा लाभ आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून आपण जाणीवपूर्वक या क्रिया कमी करण्याचा प्रयत्न करायचा, विशेष त्याज्य करायच्या, सोडून द्यायच्या आणि जे नियमामध्ये बसते, जे तत्वज्ञानामध्ये बसते
ब्रह्मविद्येमध्ये देवाने, साधू संतांनी, ज्ञानीने, आचार्याने जे परमेश्वराचा आचार तुम्हाला सांगितलेला आहे, तो आचार अंमलात आणून देवधर्म स्मरण, शास्त्र अध्ययन, सेवादास्य आणि साधनाची आवडी, देवाची आवडी, स्मरणाची आवडी, त्याच्या लीळेची आवडी, देवाच्या ज्या ज्या ठिकाणी देव गेले, वास्तव्य केलं, संबंध दिसला, त्या स्थानाची आवडी, मार्गाची आवडी, प्रसादाची आवडी धरावी आणि आवडी धरून तो विधी जर तुम्ही केला तर लाख मोलाचं सहाय्य तुम्हाला परमेश्वराचं होणार आहे. ईश्वर तुमचा जवळ आहे. म्हणून अशा प्रकारे कर्मराटीमध्ये वावरत असताना अनेक प्रकारचे प्रसंग आपल्याला येतात, पण त्याची शहानिशा करून कोणतं करावं कोणतं न करावं हा ज्ञानाचा संदेश, ज्ञानाचा प्रकाश आपल्या अंतःकरणामध्ये तेवत ठेवून त्या सन्मार्गावर आपल्याला चालायचं आहे. त्या परमेश्वराची आपण पाईक आहोत, त्या ईश्वराचे आपण सेवक आहोत. धर्म हा परमेश्वराने आपल्यासाठी निर्माण केलेला आहे. शास्त्र आपल्यासाठी सांगितलेलं आहे, तत्वज्ञान आपल्यासाठी सांगितलेलं आहे. हे परमेश्वरा, मी तुझ्या शास्त्रावर, तुझ्या तत्वज्ञानावर आरूढ होऊन मी धर्माचरण करीन. मला अशा क्रिया माझ्या मनामध्ये येऊ नये. मला सद्बुद्धी द्यावी, चांगली वासना द्यावी आणि तुझं शास्त्र मला उमटून दे. तुझ्या लीळा चेष्टा मला समजून सांग. ज्ञानाची भेट घडून मला शास्त्राचं अध्ययन घडव, धर्माचं अध्ययन घडव. परमार्गाचे विचार माझ्या हृदयामध्ये प्रेरित व्हावे आणि त्या विचाराने मी चालावं. अशी तुम्ही परमेश्वराची प्रार्थना जर केली, आराधना जर केली तर तो परमेश्वर, त्याची कृपा आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. ईश्वराचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. पण ही तळमळ आपल्याला असावी लागते. जो इथचा आहे, या धर्माशी जोडलेला आहे, या पंथाशी, चक्रधर भक्तीशी जोडलेला आहे, त्याला अशा प्रकारची तळमळ, अशा प्रकारची उत्कंठा, अशा प्रकारची वासना त्या सद्भक्ताची असायला हवी. संकटा म्हणजे हे क्रिया आपल्याला अंतकरणातून आपण आचरत नाही, पण काही लोक करतात म्हणून आपल्याला करावं लागतात. तर त्या परमेश्वराला समोर ठेवून आपण त्याला परमेश्वराची आराधना करून सांगावं, अशा क्रिया माझ्या हातून घडू देऊ नका देवा. अशा प्रकारचा आशय आपल्या या विषयामध्ये आपण ठेवलेला आहे. या विषयाचं, या ज्ञानाचं, तत्वज्ञानाचं आचरण आपण करावं. जास्तीत जास्त विचार अंमलात आणावे, अशी सत विवेक भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. तुम्ही साथ द्याल आणि तुम्ही साथ देत आहात. जे तत्वज्ञान आहे त्याप्रमाणे आपण चालायचं आहे. हे विचार आत्मसात करायचे आहेत आणि या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला असे चांगले विचार, काही कमेंट तुमच्या असतील, काही संशय असेल, काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तुम्ही सांगू शकता, विचारू शकता आणि आम्ही जे प्रश्न विचारले त्याचे तुम्ही उत्तर देण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकता. कारण मनुष्य हा कोणी लहान नसतो, मनुष्य हा कोणी सामान्य नसतो. आपल्यातलं तत्वज्ञान आपण जागृत केलं पाहिजे. नराचा नारायण होऊ शकतो म्हणजे इतकी जागरूकता आपल्यामध्ये आहे, ती आपण आत्मसात करावी, विकसित करावी आणि त्याला एक चांगलं वळण द्यावं देहाला आणि या अंतःकरणाला, मनाला त्या परमेश्वराच्या स्मरणाशी बांधावं. एवढं या ठिकाणी बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद, प्रणाम.